सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार। येत्या 20 मे 2024 बुधवार रोजी ऑल इंडिया केमिस्ट बंद हा आम्ही स्ट्रिक्टली पाळणार आहे। आम्ही सासवड मेडिकल असोसिएशन तर्फे हा बंद सासवड आणि पुरंदर तालुक्यामध्ये स्ट्रिक्टली पाळणार आहे। तर महत्त्वाचे मुद्दे असे आहेत, ऑनलाईन औषधी विक्री ही तात्काळ बंद झाली पाहिजे। ऑनलाईन औषधेमध्ये लोकांना विदाउट प्रिस्क्रिप्शन बहुतांश औषधे ही घरपोच मिळतात। त्यानंतर बनावट औषधांपासून लोकांचे नुकसान होत आहे, पेशंटचे नुकसान होत आहे। याच्याबद्दल आमचा हा बंद स्ट्रिक्टली आम्ही पाळणार आहे। सुखकर्ता मेडिकल आम्ही सगळे केमिस्ट इथे 20 मेला बंद पाळणार आहोत, त्यासाठी जमलेलो आहोत। 20 मे 2026 बुधवारी ऑल इंडिया केमिस्ट बंद पाळणार आहोत। ऑनलाईन औषध विक्री आमचे मेन मुद्दे आहेत। ऑनलाईन औषध विक्री विरोधात आणि बनावट औषधी तात्काळ थांबली पाहिजेत। यासाठी आम्ही आमच्या हक्कासाठी, आमच्या व्यवसायाच्या अस्तित्वासाठी आम्ही 20 मे रोजी बंद पाळणार आहोत। तर सरकारने आमच्या या बंदकडे दुर्लक्ष करू नये ही माझी नम्र विनंती। थँक्यू। तर मी फार्मासिस्ट ललिता जगताप। तर ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशन तर्फे 20 मे बुधवार रोजी बंद पाळण्यात येणार आहे। संपूर्ण भारतात हा बंद असणार आहे आणि संपूर्ण केमिस्ट लोकांचे काय मुद्दे असणार आहेत या बंदबद्दल। तर ऑनलाईन जी औषधं मिळतात, तर या ऑनलाईन औषधामध्ये बऱ्याच प्रमाणात नशेची औषधे, त्यानंतर MTP सारखी घातक औषधे जी की समाजासाठी अत्यंत घातक आहेत, अशी जी औषधे आहेत तर यांची सर्रास विक्री केली जाते। आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य केमिस्टने जरी कॉम्बिफ्लाम विकली किंवा एखादं जरी आमचं NRX वगैरे इकडचं झालं तर आमच्या केमिस्टवर कारवाई केली जाते। परंतु सर्रासपणे ही जी विक्री केली जाते यावर सरकारचा कुठलाही निर्बंध नाहीये आणि यात अनेक वेळा एक्सपायर झालेली औषधे, तसेच अगदी खराब क्वालिटीची म्हणजे बनावट औषधे सुद्धा ऑनलाईन येतात। तर ह्यापासून आपल्या समाजात अनेक लोकांना घातक असे परिणाम होऊ शकतात, आरोग्यावर त्याचे परिणाम होतात। तर मी भूषण ताकवले। येत्या बुधवारी 20 मे 2026 रोजी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टच्या वतीनं AIOCDच्या या संघटनेच्या वतीने आज संपूर्ण भारतभर केमिस्ट बंदचं नियोजन करण्यात आलेलं आहे। संघटनेने हा बंद पुकारण्याच्या मागे प्रमुख जी कारणं आहेत त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने कारण आहे की ऑनलाईन औषध विक्री। ऑनलाईन औषध विक्रीला संघटनेने आज विरोध करण्याचं सगळ्यात प्रमुख कारण जर म्हणताल तर त्या ऑनलाईन औषध विक्रीच्या माध्यमातून आज नशेची औषधं असतील, ज्या नशेच्या औषधांमुळे युवा पिढी आज बरबाद होत चाललेली आहे। त्याबरोबर अशी कित्येक घातक औषधं आहेत जी आज डॉक्टरांची जर प्रिस्क्रिप्शन शिवाय जर तुम्ही घेतली तर ती घातक ठरू शकतात। अशी बऱ्याच प्रकारची अँटीबायोटिक्स आहेत जी ऑनलाईन विक्री केलेली जाते। ह्या ऑनलाईन विक्री बरोबर दुसरा सगळ्यात महत्वाचा गोष्ट की ह्या सगळ्या ऑनलाईन मध्ये आपण बऱ्याच ठिकाणी सगळ्या समाजाने पण पाहिलं असेल की ऑनलाईन विक्रीमध्ये बनावट औषधांचा आज 70-80% संपूर्ण रॅकेट आज ऑनलाईन औषध विक्रीच्या माध्यमातून राबवलं जात आहे। त्याचा थेट परिणाम हा समाजावर होत आहे, पेशंटवर होत आहे। कुठेतरी प्रलोभन दाखवायचे आणि ऑनलाईन विक्रीच्या मोहजाळामध्ये आपल्या लोकांना ओढायचं आणि अशा पद्धतीने चुकीची औषधं द्यायची, याचा घातक परिणाम समाजात होत आहे। हे सगळ्यापासून लोकांचे असेल, पेशंटचे असेल, तरुणाईची जी ऑनलाईन औषधं घेऊन व्यसनाधीनतेकडे जात आहेत, या सगळ्यांची मुक्तता करण्यासाठी संघटनेने हा देशव्यापी बंद पुकारलेला आहे। पुरंदर तालुका केमिस्ट असोसिएशन, सर्व पुरंदर तालुक्यातील केमिस्ट बांधव हे पूर्णपणे 100% हा बंद यशस्वी करणार आहेत बुधवारचा। स्थानिक ग्रामस्थांना, लोकांना सुद्धा विनंती करतो, जर कोणाची काही इमर्जन्सी औषधं असतील तर आदल्या 18-19 तारखेला तुम्ही घेऊन ठेवावीत, कारण 20 तारखेला पूर्णपणे बंद राहणार आहे। धन्यवाद। नमस्कार, मी बाळासाहेब बिनताडे, TC पुणे जिल्हा मेडिकल संघटना
येत्या बुधवारी 20 तारखेला ऑल इंडिया केमिस्ट संघटनेमार्फत आमचे अध्यक्ष माननीय नामदार अप्पासाहेब शिंदे यांच्या आदेशानुसार हा आपण देशव्यापी संप पुकारलेला आहे. या संपामध्ये संपूर्ण भारतातील सर्व आमची संघटनेतली मेडिकल दुकानं 100% बंद राहतील. पुरंदर तालुक्यातीलही आमची सर्व दुकानं आम्ही बंद ठेवून या बंदला आम्ही पूर्णपणे सपोर्ट करत आहोत. या बंद मागचं महत्त्वाचं कारण आत्ताच आमचे मित्र भूषण दाखवले यांनी सांगितलेलंच आहे की आपण पाहतो, आपण मेडिकलमध्ये कुठली साधी कॉम्बिप्लामची गोळी घ्यायची म्हटलं तरी त्याला फार्मासिस्ट पाहिजे आणि ते गरजेचंच आहे. म्हणजे जे नियमावली केलेली आहे ती खऱ्या अर्थाने फार्मासिस्टचा, कारण तो सुशिक्षित असतो, त्याला त्या औषधाचं नॉलेज असते. तर प्रत्येक औषधे फार्मासिस्टच्या पाहण्यातून त्याच्या निगराणीखाली त्याच्या हस्तेच हे औषधं वितरण व्हायला पाहिजे. परंतु आपण पाहतोय सध्या हे ऑनलाईन जे चालू आहे, ऑनलाईनमध्ये आता हे बाकीच्या वस्तू येतात बाबा, टी व्ही आला, फ्रीज आला, हार्डवेअर आलं, बाकीच्या गोष्टी हे ठीक आहे ना, परंतु हे औषधं अक्षरशः म्हणजे हार्डवेअर आणि स्पेअर पार्ट सारख्या अक्षरशः औषधं इथं रुग्णांना सप्लाय होत आहे. परंतु याच्यात सर्वात मोठं घातक म्हणजे ही औषधं जी येतात ती विदाऊट प्रिस्क्रिप्शन येत आहेत. कोणाच्याही मागण्यावरून ते औषधं सप्लाय होते. आता त्याच्या डॉक्टरांची चिठ्ठी नसती आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त औषधाची जी मागणी आहे, जे मुलांना नॉर्कोटिक ड्रग्स आहेत, MT पिल्स आहेत, जे समाजाच्या घातक आहेत, अशी सर्व औषधे जे की मेडिकल स्टोअरमधून आमचा कुठलाही केमिस्ट बांधव विदाऊट चिठ्ठी, विदाऊट प्रिस्क्रिप्शन कोणीही तिथे देत नाही. ती सर्व अशी समाजघातक औषधं, नशेची औषधं ही सर्व या ऑनलाईन थ्रू मागवली जात आहेत. तर यामुळे समाजाची मोठी हानी होत आहे. तरुणाई, सगळी तरुण मुलं अशी औषधं मागून नशा करतायत आणि बाकीच्याही समाजाला त्याच्यामध्ये खूप नुकसान होत आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आता या ऑनलाईन जे औषधं येतात त्याच्यामध्ये बरीचशी बनावट औषधं येत आहेत. आपण पाहतोय आता पेपरला येते, TV ला येते की कोट्यावधी रुपयाचा बनावट औषधाचा पुरवठा सापडतोय. आणि ज्या अर्थी आता आमच्या मेडिकल व्यवसायात आपण पाहिले, खऱ्या अर्थाने 18 ते 20% फक्त मार्जिन आहे. त्याच्यामधलं आमचे मेडिकल बांधव आमच्या संघटनेचा आदेश म्हणून 10% डिस्काउंट सर्वजण देत आहेत. परंतु हे ऑनलाईनवाले 20%, 30%, 40% डिस्काउंट देत आहेत. याचा अर्थ समाजाने समजून घ्यावा ना, किंवा हे औषधं ओरिजिनल असू शकतात का? कारण ज्या अर्थी मार्जिनच 18% तो 30%, 40%, 20% डिस्काउंट देतोय, त्याच्या अर्थ ती बनावट औषधे 100% बनावट आहे. तर या बनावट औषधाचा सप्लाय होऊ नये याच्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने समाजाची हानी होऊ नये म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही हा संप पुकारलेला आहे. तर या संपामध्ये काही लोकांना थोडेसे त्रास होईल, तर थोडंसं आम्ही त्याबद्दल क्षमस्व आहोत. काही लोकांची जी काही गरजेची औषधं आहेत त्यांनी 18-19 तारखेला ती घेऊन जावीत आणि आम्हाला या संपासाठी सहकार्य करावं असं मी विनंती करतो. धन्यवाद. Thank you.